नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राधेश्याम ट्युटोरियल्स मध्ये आपलं स्वागत आहे। आता याही लेक्चरला आपण मेथड ऑफ रिडक्शनचा वर्ड प्रॉब्लेमच बघणार आहे आणि हा जो क्वेश्चन आहे तो सलग 2 वर्ष आलेला आहे। ठीक आहे, म्हणजे हा क्वेश्चन कधी आलाय बघा, मार्च 16 आणि जुलै 16 ला आलेला क्वेश्चन आहे। सांगितलं तुम्हाला मी मागच्या पण लेक्चरला की 4 मार्क्सचे वेटेज आहे ह्या एका क्वेश्चनला। तुम्ही जर मागचा क्वेश्चन बघितला नसेल किंवा मागचे टाइप बघितले नसतील मॅट्रिक्सचे तर ते नक्की बघा। अगदी सोप्या पद्धतीत सांगितले, कमी वेळेत सांगितलेलं आहे, प्रत्येक कॅल्क्युलेशन पूर्णपणे सांगितलेलं आहे। ठीक आहे, त्यामुळे तुम्हाला तुम्ही त्यातली 2 जरी गणितं बघितली तरी तुम्हाला सगळे टाइप क्लिअर होणार आहेत। आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि सबस्क्राइब करा विसरू नका चॅनलला आपल्या। ठीक आहे, मग आता लक्ष द्या, क्वेश्चन तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल, क्वेश्चन पहिल्यांदा लिहून घ्या। ज्यांना कुणाला हा क्वेश्चन सोडवता येतो त्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि सोडवा आणि डायरेक्ट शेवटला तिथे आन्सर चेक करा। ठीक आहे, आणि ज्यांना कुणाला ह्या क्वेश्चन मध्ये डाऊट येत आहेत किंवा माहितच नाही तर त्यांनी हा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या। ठीक आहे, आता लक्ष द्या, क्वेश्चन काय सांगितलंय त्यांनी, द कॉस्ट ऑफ 4 डझन पेन्सिल्स, 3 डझन पेन्स अँड 2 डझन इरेजर्स इज 60 रुपीज। आता तुम्हाला माहिती आहे की या क्वेश्चन मध्ये आपल्याला XYZ हे मानावं लागतं। मग आता हे कशाला मानायचं तर समजून घ्या। या ठिकाणी आपण मानणार आहे कॉस्ट ऑफ 1 डझन पेन्सिल, 1 डझन पेन आणि 1 डझन इरेजरला आपण काय म्हणणार आहे XYZ, त्याच्या कॉस्टला मानायचं आहे। ठीक आहे, मग आता इथं काय लिहिणार आपण बघा, लेट कॉस्ट ऑफ 1 काय लिहिणार आपण डझन, इथं काय लिहिणार आहे पेन्सिल बी X रुपीज। ठीक आहे, सेम तेच करणार आपण, इथं काय लिहिणार सांगा, पेन्सिल नंतर काय सांगितलं त्यांनी, पेन सांगितलंय, बी काय म्हणणार इथं Y रुपीज आणि इथं कॉस्ट ऑफ 1 डझन इरेजर आहे ना। ठीक आहे, म्हणजे इरेजर इथं Y असणार आहे रुपीज आणि इथं Z इथं काय असणार आहे रुपीज असणार आहे। सेंटेन्स तेच आहे, पण एका डझन पेन्सिलची कॉस्ट आपण X रुपीज मानली आहे, त्याच पद्धतीने खाली पण प्रत्येकाला एका डझनच्या कॉस्टला आपण XYZ असं मानत जाणार आहे। ठीक आहे, एकदा हे लक्षात आलं की आता ह्याचं इक्वेशन तयार करायला काय अवघड नाही, पण क्वेश्चन मध्ये नंबर मोठे मोठे आहेत त्यामुळे जरा कॅल्क्युलेशन करताना काळजी घ्यावी लागते। ठीक आहे, मग आता बघा लक्ष द्या, अकॉर्डिंग टू कंडिशन काय काय तयार होते बघा इक्वेशन्स। अकॉर्डिंग टू कंडिशन, पहिली कंडिशन काय सांगितले बघा, सोपं आहे, 4 डझन पेन्सिल्स। आता सांगा एका डझन पेन्सिल आपण काय म्हणलंय X, मग 4 डझनची किंमत किती असेल तर लक्षात घ्या इथं येणार आहे 4X। त्यानंतर पुढं 3 डझन पेन प्लस 3Y येणार प्लस 2 डझन इरेजर म्हणजे 2Z येणार, वी गेट 60 रुपीज म्हणजे 60 आहे। ठीक आहे, इक्वेशन नंबर 1। आता मी इथंच एका खाली एक इक्वेशन लिहितो। नेक्स्ट सेंटेन्स मध्ये काय सांगितलंय त्यांनी बघा, कॉस्ट ऑफ 2 डझन पेन्सिल्स म्हणजे पुन्हा 2 डझन पेन्सिल म्हणजे 2X येणार आहे प्लस पुढे काय सांगितलंय त्यांनी 6 डझन इरेजर म्हणजे 6Y येणार आहे प्लस 2 मिनिटं 6 डझन 4 डझन पेन सांगितलंय, 2 डझन पेन्सिल्स 4 डझन पेन म्हणजे इथं 4Y येणार आणि 6 डझन इरेजर म्हणजे 6Z येणार आहे, वी गेट किती येणार आहे 90 रुपीज येणार, इक्वेशन नंबर 2। ठीक आहे, आणि इक्वेशन नंबर 3 काय सांगितलं बघा त्यांनी, पुढे असं सांगितलंय द कॉस्ट ऑफ 6 डझन पेन्सिल्स म्हणजे 6X प्लस पुढं 2 डझन पेन म्हणजे 2Y प्लस 3 डझन इरेजर म्हणजे 3Z वी गेट 70 रुपीज। ओके, इक्वेशन नंबर काय म्हणणार इथं आपण 3 म्हणणार आहे, कळालं। ठीक आहे, हा क्वेश्चन कधी आलाय 2 वेळा आलाय बोर्डला, हे लक्षात ठेवा। मग आता या ठिकाणी समजून काय घ्यायचं बघा, पूर्णपणे कॅल्क्युलेशन करताना नंबर रिड्यूस करायला बघायचे। ठीक आहे, मग हा जे दुसरं इक्वेशन आहे ना, ह्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये रिड्यूस होऊ शकतं का, नंबर नीट ऑब्झर्व करा, 2 4 6 90 म्हणजे सगळ्यांना 2 ने डिवाइड केलं जाऊ शकतंय। आता हे असं का करायचं तर कॅल्क्युलेशन करताना नंबर जर छोटे असतील तर कॅल्क्युलेशन पटकन होऊ शकतंय, वेळ लागणार नाही। मग दुसऱ्या इक्वेशन मध्ये बदल करणार आहे, देअरफॉर काय लिहिणार सांगा, दुसरं इक्वेशन 2 ने डिवाइड करणार, दुसऱ्या इक्वेशनला राहणार इथं X प्लस 2Y प्लस 3Z आणि 90 ला 2 ने डिवाइड करा 45, हे रिक्वायर्ड दुसरं इक्वेशन आहे आपलं, कळालं का। म्हणजे आता मॅट्रिक्स तयार करताना ह्या इक्वेशन मधले नंबर्स घेणार आहे आपण। ठीक आहे, ओके, मग आता मॅट्रिक्स फॉर्म कसा तयार होणार बघायचा। मॅट्रिक्स फॉर्म या पद्धतीने तयार होणार आहे की पहिल्या कॉलम मध्ये X चे कोएफिशियंट काय येणार सांगा, 6, इथला X चा कोएफिशियंट 1, इथला X चा कोएफिशियंट पुन्हा सॉरी इथला किती आहे 4 आहे, इथला किती आहे 1, इथला किती आहे सांगा 6 आहे। ठीक आहे, ओके, त्यानंतर इथं किती आहे 3,
इथे किती आहे 2, इथे किती आहे सांगा, इथं पण 2च आहे. चला ठीक आहे. त्यानंतर इथं झेडचा कोएफिशियंट किती आहे 2, इथं झेडचा कोएफिशियंट इथलं नाही इथला घ्यायचा आपल्याला 3, ठीक आहे. आणि इथं झेडचा कोएफिशियंट किती आहे 3. इकडं काय येणार आहे एक्स वाय झेड इक्वल टू इकडे किती येते बघा 60, इथे किती आहे 45, इथे किती आहे 70. करेक्ट इथपर्यंत? ठीक आहे. आता या केसमध्ये काय करायचं बघा, शक्यतो आपण रो ट्रान्सफॉर्मेशन वापरतो, ठीक आहे. म्हणजे वापरायचंच आहे रो ट्रान्सफॉर्मेशन रिडक्शन मेथडला. मग या ठिकाणी ह्या पोझिशनला इथं 1 आहे, तर आपल्याला रो ट्रान्सफॉर्मेशनचं ऑपरेशन करत असताना पहिल्या पोझिशनला 1ची गरज लागते शक्यतो, ठीक आहे. मग आता इथं जर 1 असेल तर मी हा 1 4च्या जागेवर नेऊ शकतो का? पहिल्या रोला नेऊ शकतो. रो ट्रान्सफॉर्मेशन कसं करतात बघा ते. तर हा तुमचा पहिला रो आहे, R1 म्हणतो याला आपण, आणि याला काय म्हणतो आपण R2 म्हणतो. तर आता इथे लिहिताना कसं लिहायचं बघा, R1 इंटरचेंज बाय R2. हे साइन कशाचं इंटरचेंजिंगचं आहे, म्हणजे दुसरा रो पहिल्या ठिकाणी जाणार, पहिला रो दुसऱ्या ठिकाणी येणार. मग आता बदल कसे होतात बघा, 1 2 3 4 3 2 6 2 3, ठीक आहे. इकडं XYZ तसंच राहणार, ह्यात काय बदल होत नाही माहिती आहे तुम्हाला. इक्वल टू इथं काय येणार बघा 45, खाली येणार 60 आणि 70 आहे तसंच. करेक्ट इथपर्यंत? म्हणजे का केला असं आपण, इथं 1 पाहिजे. आता इथं 1 आल्यामुळे काय फायदा झाला, इथं 0 आणता येतोय, इथं 0 आणता येतोय. या पोझिशनला बघा, या पोझिशनला 0 आणायचा, या पोझिशनला 0 आणायचा. आता दुसऱ्या रो मध्ये 0 आणायचा आहे ना, मग बदल करायचा आहे R2 मध्ये. मग R2 मध्ये बदल करताना R2 पहिल्यांदा घ्यायचा, मायनस R1 1 आल्या कारणाने R1 ॲज इट इज घेणार, आणि इथं जो नंबर आहे तेवढ्या नंबरने इथं मल्टिप्लाय करायचं 4 टाइम्स. इथं 4 असेल 4 न मल्टिप्लाय करायचं, कळलं? आता बदल हा दुसऱ्या रो मध्ये, मग मी काय करतो, दुसरा रो सोडून बाकी सगळं लिहिणार, लक्षात घ्या. म्हणजे इथं काय येणार बघा 1 2 3 6 2 3, इथं 45, इथं 70, ठीक आहे. मग आता बघा R2 मायनस 4 टाइम्स ऑफ R1 किती येणार सांगा, इथं 0. आता R2 किती आहे बघा 3, बघा इथं R2 3 आहे, ठीक आहे. मायनस 4 इंटू R1 2, म्हणजे 3 मायनस 8 येणार, म्हणजे किती येणार आहे -5, म्हणजे इथं आलं -5, ठीक आहे. R2 किती आहे बघा इथं 2, मायनस 4 इंटू R3 किती आहे 3, बरोबर आहे का? म्हणजे किती आलं 2 मायनस 4 3 किती आलं 12, म्हणजे आन्सर आलं -10, म्हणजे इथं आलं -10, ठीक आहे. ओके, हे कॅल्क्युलेशन हळूहळू करायचं, लक्षात घ्या. इकडं तर XYZ राहणारच, ह्यात काय बदल नाहीये. इथं बघा आता नीट लक्ष द्या. आता हे कॅल्क्युलेशन R2 किती आहे 60 मायनस 4 इंटू R1 किती आहे 45. आता इथे किती आलं मग 60 मायनस 45, 4 इंटू 45, म्हणजे इथं आलं 180, म्हणजे याचा आन्सर किती आलं -120, म्हणजे इथं आन्सर आलं -120. करेक्ट आहे. ओके, त्यानंतर पुढे काय बघा, हे झालं पूर्णपणे, या ठिकाणी 0 आला. ओके, आता इथं 0 आला की इथं 0 आणतो. मागच्या क्वेश्चन मध्ये, म्हणजे मागच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण इथं 0 आणताना लकीली इथं पण 0 आलेला, ठीक आहे. त्यामुळे आपण काय केलं, इथं 0 आणला, इथं 0 आणला, आणि इथं तिसरा 0 आलेला. आता येतोय का, नाही. मग 1 2 3 ह्या फिक्स पोझिशन आहेत, लक्षात ठेवायचं. मग इथं 0 आणताना तिसऱ्या रो मध्ये बदल करायचा, म्हणजे R3 बदल करायचा. मग R3 मायनस R1 घ्यावाच लागतो, आणि इथं जो नंबर आहे तो तेवढ्या टाइम्सनं मल्टिप्लाय करायचा. आता इथं 4 होता, 4 न मल्टिप्लाय केलं, इथं 6 आहे, 6 न मल्टिप्लाय केलं, ठीक आहे. आता इथं समजून घ्यायचं काय बघा, तिसऱ्या रो मध्ये बदल आहे, पहिल्या रो मध्ये आहे का बदल, नाही, 1 2 3. दुसऱ्या रो मध्ये आहे का, नाही, 0 -5 -10. बरं, पुढं इथं काय XYZ इक्वल टू इथं 45 मायनस 120. ओके, डन. आता नीट लक्ष द्यायचं शांतपणे. R3 किती आहे 6, म्हणजे बघा आता 6 मायनस R1 किती आहे 6, म्हणजे 0 आलं. ओके, काय प्रॉब्लेम नाही. इथून पुढे कॅल्क्युलेशन जरा हळूहळू करूयात आपण. R3 किती आहे 2 मायनस 6 इंटू R1 किती आहे 2, म्हणजे इथे किती आलं 2 मायनस 12, म्हणजे किती आलं -10, म्हणजे इथं आलं -10, ठीक आहे. त्यानंतर R3 किती आहे इथं 3 मायनस 6 इंटू R1 किती आहे 3, म्हणजे 3 मायनस 18, ठीक आहे. 3 मायनस 18 -15 आलं इथं, म्हणजे या ठिकाणी आलं -15. करेक्ट इथपर्यंत, ठीक आहे. आता इथलं कॅल्क्युलेशन बघा जरा व्यवस्थित. R3 किती आहे बघा इथं 70 मायनस -6 इंटू R1 किती आहे 45, ठीक आहे. ओके, म्हणजे 70 मायनस या ठिकाणी काय येणार बघा 270, बरोबर आहे. म्हणजे आन्सर किती येते सांगा इथं -200,
म्हणजे इथं आन्सर आला -200. करेक्ट आहे. ओके, म्हणजे आता हे कॅल्क्युलेशन सगळं तुमच्या लक्षात आलंय, 1 बाय 1 कसं केलं, काय केलं ते. आता इथं 0 आला, इथं 0 आला. आता इथं 0 आणायचा आहे. इथं 1 असेल अगर नसेल काय फरक पडत नाही, पण त्याच्या मल्टिपलमध्ये आहे का बघायचं. 1 जर इथं, आता बघा इथं 5 इथं 10 आहे, म्हणजे मल्टिपलमध्ये, म्हणजे 0 आणता येऊ शकतोय. म्हणजे इथं 1 आणायची गरज नाहीये आपल्याला, मेनली इथं 0 पाहिजे. आणि तो पण इथल्याच पोझिशनचा वापर करून डोक्यात ठेवायचं, इथल्या पोझिशनचा कधीच वापर करायचा नाही इथं 0 आणताना, का इथं बदल होतो परत. ठीक आहे, त्यामुळे इथल्याच पोझिशनचा वापर करायचा आहे. मग आता मला सांगा, बदल करायचा आपल्याला R3 मध्ये, म्हणजे R3 लिहिलं. ठीक आहे, ओके, R3 बदल करायचा, R3 लिहिला. R3 किती आहे रे, -10. आतापर्यंत +4 +6 असल्या कारणाने आपण इथं मायनस केलं. आता पहिल्यांदाच इथं नंबर काय, -10. ह्या -10च्या ठिकाणी 0 आणण्यासाठी मला +10 केलं पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा की इथलं मधलं साईन प्लस येणं इम्पॉर्टंट आहे. आणि आता कसं येणार तर बघा, R3 मायनस काय केलं मी तेही सांगतो तुम्हाला. 2 टाइम्स ऑफ R2. तर बघा R3 किती आहे बघा, इथं R3 आहे इथं -10, मध्ये साईन कोणतं आहे, -2 इंटू R2 किती आहे, -5, म्हणजे इथं आलं -10 आणि इथं किती आलं +10, -2 इंटू -5 +10, आणि आन्सर किती आलं 0. मग हे ऑपरेशन समजणं फार गरजेचं आहे, म्हणून हे एक्झाम्पल 2 वेळा विचारले, लक्षात घ्या. ठीक आहे, म्हणजे हे ओव्हरऑल लक्षात आलं तुमच्या की हे असं का घेतलं आपण. तर या ठिकाणी 0 आणण्यासाठी आपल्याला R3 मधून R2 ची 2 टाइम्स मायनस केली पाहिजे. 2 टाइम्सच का, हा 5 आहे आणि हा 10 आहे, इथं -10 आहे, तर +10 येण्यासाठी या 5 ला कशाने मल्टिप्लाय केलं पाहिजे, 2 न. कळलं का. आणि इथं बघा, इथं 1 असल्या कारणाने 1 ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 6 येणार आहे, 6 न. 1 ला कशाने मल्टिप्लाय केल्यानंतर 4 येणार आहे, 4 न. म्हणून इथं 1 आला तर म्हणजे 1 असणं का गरजेचं आहे, तर 1 असल्यामुळे इथला नंबर ॲज इट इज आपण मल्टिप्लाय करू शकतो. कळलं का. आता इथं -5 आहे, -5चं काय होतं, इथं -5 असल्या कारणाने -5 आणि -10 हे मल्टिपलमध्ये आहेत, आणि ते कितीच्या मल्टिपलमध्ये आहेत, 2च्या एकमेकाबरोबर. मग 2च्या मल्टिपलमध्ये असल्या कारणाने आपण 2 न मल्टिप्लाय केलंय. म्हणजे याच्यात आणि ह्याच्यात फरक काय हे समजणं गरजेचं आहे इथे कॅल्क्युलेशनला. ठीक आहे, ओके. मग आता ह्याच्या पुढचं कॅल्क्युलेशन 1 बाय 1 करून घेऊयात आपण. बदल करायचा R3 मध्ये, म्हणजे 1 2 3 तसंच राहणार आहे. या ठिकाणी काय येणार सांगा, 0 -5 -10. ओके, x y z इक्वल टू 45 -120. ओके, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, आता लक्ष द्या. R3 0, R2 0 0 आलं. इथं 0 आणण्यासाठी आपण सगळं केलं, म्हणजे 0 येणारच आहे. इथं बघा जरा आता नीट कॅल्क्युलेशन. R3 किती आहे, -15, मध्ये साईन -2 इंटू R2 किती आहे, -10, म्हणजे -15, आणि इथं किती आलं सांगा मला, +20, म्हणजे आन्सर किती आलं सांगा, +5, म्हणजे इथं आन्सर आलं 5. हे कळणं गरजेचं आहे. ठीक आहे, इथलं कॅल्क्युलेशन केलंय तिथं आपण, म्हणजे हे कॅल्क्युलेशन लक्षात आलं. आता फायनल कॅल्क्युलेशन इथलं, R3 किती आहे, -200, मध्ये साईन कोणतं आहे, मायनस, इथं किती आहे 2 इंटू R2 किती आहे, -120, म्हणजे -200, -2 इंटू -120 प्लस 240, 12×24, आणि 240तून 200 मायनस झाला असता, +40 शिल्लक राहते, म्हणजे इथं 40 येणार आहे. कळालं का इथपर्यंत. ठीक आहे, ओके. म्हणजे हे इथपर्यंत सगळं लक्षात आलं तुमच्या विथ कॅल्क्युलेशन समजून घ्यायचं प्रत्येक वेळी. ठीक आहे, आता ह्याच्या पुढचा पार्ट काय बघा. मी तुम्हाला मागच्या पण लेक्चरमध्ये सांगितलंय, ह्याच्या अगोदरचे पण तुम्ही रिडक्शनचे लेक्चर बघितले असते तर लक्षात आलं असेल. ज्या रो मध्ये जास्त 0 तो रो पहिल्यांदा घेतो आपण. तिसऱ्या रो मध्ये 2 0 आहेत, ज्यामध्ये 2 0 तो रो पहिल्यांदा घेतो सोडवताना, अननोन काढताना. तर इथं सांगा, या कॉलम मध्ये काय असतं, एक्सचे कोएफिशियंट असतात, या कॉलम मध्ये काय असतात, वायचे कोएफिशियंट, आणि या कॉलम मध्ये झेडचे कोएफिशियंट. म्हणजे काय ना सांगा, इथं 0x पुढं प्लस 0y प्लस 5z इक्वल टू 40. सांगा 5z इक्वल टू 40, z इक्वल टू 8. कळलं. ठीक आहे, तर आता सेकंड रो मध्ये बघा, 0x मायनस 5y मायनस 10z इक्वल टू -120, म्हणजे काय येणार बघा, -5y मायनस 10 इंटू 8 इक्वल टू -120, म्हणजे किती येणार आहे, -5y मायनस 80 इक्वल टू -120,
-5y इक्वल टू -120 प्लस 80 म्हणजे किती येते बघा 8 4 12 40 -40 इक्वल टू -5y मायनसला मायनस कॅन्सल y इक्वल टू पण किती आलं सांगा 8 आलं. क्लिअर इथपर्यंत ओके. त्यानंतर शेवटला लास्ट इक्वेशन हे काय तयार होणार आहे x प्लस 2y प्लस 3z इक्वल टू 45. ठीक आहे बघा x काढायचं आपल्याला 2 इंटू y 8 प्लस 3 इंटू 8 इक्वल टू 45 म्हणजे x प्लस 16 24 45. ठीक आहे x किती येते बघा 10 1 कॅरी केला 40 इक्वल टू 45 बरोबर आहे का. ठीक आहे ओके. मग आता हे 40 पलीकडे गेल्यानंतर x इक्वल टू किती आलं 5. क्लिअर आहे. मग आपण खाली लिहिताना एक वाक्य काय लिहिणार देअरफॉर कॉस्ट ऑफ 1 डझन पेन्सिल पेन अँड इरेझर बी 5 रुपीज 8 रुपीज अँड 8 रुपीज रिस्पेक्टिव्हली. खाली वाक्य लिहिताना लिहिणार आहे. किती वेळा क्वेश्चन आलाय हा 2 वेळा क्वेश्चन आलाय 2 टाइम्स क्वेश्चन आलाय. ठीक आहे म्हणजे हा क्वेश्चन पूर्णपणे लक्षात आला असेल तुमच्या. विथ कॅल्क्युलेशन सांगितलं व्यवस्थित प्रॅक्टिस करायची या क्वेश्चनची अजिबात काय अवघड नाहीये. ठीक आहे ज्यांनी कोणी हे न बघता सोडवले बरोबर आले त्यांची 4 मार्क फिक्स आहेत हे डोक्यात ठेवा. आता व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.